फणसाच्या आठळ्यांपासून तुम्ही कधी लाडू ट्राय केला आहात का? नसेल ना तर ह्या वर्षी नक्कीच ट्राय करून पहा. फणसाचे गरे खाऊन झाले की त्याच्या आठळ्यांचा वापर तुम्ही असा देखील करू शकता. फणसाच्या बिया घ्यायच्या, कढईमध्ये भाजायच्या, भाजल्यामुळे त्याची वरची साल निघायला मदत होते. तर हे काहीसं असं दिसतं. थोड्याशा गार झाल्या की सोलायला घ्यायच्या. अशा पटापट ह्या सोलल्या जातात हाताने, एकदम फास्ट होतं हे काम. तर सगळ्या बिया सोलून झाल्याच्या नंतर सुरीने ना पातळ पातळ चिरून घ्या किंवा किसून घ्या, ठेचून घ्या, काहीही करून घ्या, कारण ह्याला आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. तर मिक्सरमध्ये घालायचं आणि मग हे चांगलं फिरवून घ्यायचं. कढईमध्ये 2-3 चमचे तूप घालायचं आणि त्याच्यामध्ये फणसाच्या ह्या आठळ्या ज्या आपण वाटून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आणि हे चांगलं परतून घ्यायचं. एखाद मिनिटभर परतून झालं की याच्यामध्ये सुकं खोबरं घालायचं. सुकं खोबरं किसून घ्या किंवा तुम्ही भाजूनही घेतलात तरी सुद्धा चालेल. मी ते भाजलेलं नाही, फक्त किसून घेतलंय आणि त्याला पुन्हा एक 2-3 मिनिटं चांगलं हाय फ्लेमवरती ना हे भाजून घ्यायचं. भाजून झाल्यावरती एका ताटात काढायचं, गार करून घ्यायचं आणि पुन्हा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी गूळ घेतलाय, त्याच्यामध्ये 3-4 वेलच्या सोलून घेतल्यात आणि हे जे वाटलेलं मिश्रण आहे ते घालायचं आणि चांगलं फिरवून घ्यायचं. आता हे फिरवून झाल्याच्या नंतर हे काहीसं असं दिसतं, म्हणजे थोडंसं चिकट होतं गुळामुळे. आता ह्याचे लाडू वळायला घ्यायचे. तुम्हाला जसे आवडत असतील तसे करा, लहान मोठे ज्या आकारामध्ये वळून घ्यायचे असतील त्या आकारामध्ये हे लाडू वळून घ्यायचे. हे लाडू जेवढे दिसायला छान दिसतात ना त्याची चवही तितकीच छान लागते. मी हे फणसाच्या आठळ्यांचे लाडू पहिल्यांदाच ट्राय केले होते. मला तर हे लाडू आवडले. तुम्हाला सुद्धा रेसिपी आवडली असेल ना तर बियांची भाजी वगैरे अजून काही बनवून झालं असेल तर हे नक्कीच ट्राय करा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.